आज होणार 3 विभागामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 8 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज एकूण 3 विभागामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत आणि सोबतच मकर संक्रांतीचा बोनस देखील महिलांना मिळणार आहे. याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सोबतच 1 ते 2 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देखील आपण नवीन आलेले आहेत ते देखील पाहणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 8 जानेवारी 2025 आणि आज महाराष्ट्रातील एकूण 3 विभागामध्ये पैसे वाटप करण्याचे नियोजन शासनाने आखलेले आहे आणि या 3 विभागाचे नावे देखील आपण पुढे पाहणारच आहोत. प्रत्येक विभागामध्ये काही जिल्हे येतात, असे मिळून जवळपास 15 ते 18 जिल्हे जे आहेत ते असणार आहेत की त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. सोबतच आता 7वा हप्ता तर आता भेटणारच आहे आज, परंतु सोबतच तारीख देखील जाहीर झालेली आहे. 8व्या हप्त्यासाठीची तारीख देखील नवीन तारीख आपल्याकडे आलेली आहे आणि यूट्यूबवर आतापर्यंत कोणीही 8व्या हप्त्याची तारीख सांगितलेली नाही. ती तारीख आपण सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज दिनांक 8 जानेवारी 2025 अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ही प्रतीक्षा संपल्यामुळे आज महिलांना 2100 रुपये जे आहे ते आज मिळणार आहेत. कारण की आतापर्यंत ज्या बहिणींना हप्ते मिळाले नव्हते किंवा मागील पैसे आले नव्हते, तर अशा सर्व बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ते सुद्धा किती, तर एकूण 2100 रुपये. तर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार याची संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्रातील एकूण 3 विभाग निवडलेले आहेत आज पैसे वाटप करण्यासाठी आणि त्यामध्ये एकूण 15 जिल्हे जे आहेत ते ठळक व स्पष्ट त्यांची नावे यात आलेले आहेत. चला तर ते विभाग आणि ते जिल्हे आपण लगेच जाणून घेऊया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता ते विभाग जाणून घेण्याच्या अगोदर 2 नवीन योजना देखील महाराष्ट्र सरकारने लॉन्च केलेल्या आहेत, ज्या की त्या 2 योजनेचा मोठा लाभ जो आहे तो लाडक्या बहिणींसाठीच या 2 योजना असणार आहेत आणि या 2 योजनेचा लाभ सर्वात जास्त लाडक्या बहिणींसाठीच या 2 योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहेत. तर चला तर त्या 2 योजना देखील आपण पाहूया. परंतु तुम्ही पाहू शकता येथे एकूण एवढे विभाग आहेत आणि या विभागांपैकी एकूण 3 विभाग असे आहेत की त्या 3 विभागामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. त्या विभागांची नावे देखील आपण लगेच जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर या 2 नवीन योजना कोणत्या आहेत आणि या 2 नवीन योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि यासाठी पात्रता आणि अटी नेमकं काय ठेवण्यात आलेले आहेत ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. आणि त्याच्यानंतर लगेच 3 विभागाचे नावे देखील आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकणार आहे की ज्या विभागामध्ये आज पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे घरकुल योजनेसाठी पात्रता आणि अटी यांनी 3च महत्त्वपूर्ण अटी ठेवलेल्या आहेत. या 3 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होतील. तर हे पहा, सर्वात पहिली अट असणार आहे ती म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असायला पाहिजेत आणि लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असण्यासोबतच तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा पडलेला असायला पाहिजे, तरच तुम्ही या घरकुल योजनेसाठी पात्र असाल. ही झाली पहिली अट. दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. कमीत कमी 1 गुंठा जरी जमीन असेल तरी तुमच्या नावावर चालेल. परंतु काही महिलांच्या नावावर जर जमीन नसेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर हे पहा, जर नावावर जमीन नसेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. 100 रुपयाच्या बॉन्डवर संमतीपत्र घ्यायचे आहे आणि ते संमतीपत्र घेतल्याच्या नंतर तुम्ही घरकुलासाठी अर्ज करू शकता. आणि आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे अट म्हणजे काय आहे, तर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल आणि सोबतच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर हे 2 रेशन कार्डपैकी एक असेल तुमच्याकडे तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 20 लाख घरकुल योजनेसाठी अर्ज जो आहे तो करू शकतात. आणि या अर्जाचे फॉर्म जे आहे ते कधी सुटणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर हे एक गोष्ट लक्षात घ्या, आता लवकरच 2 ते 3 दिवसाच्या आत घरकुल योजनेसाठीचे फॉर्म जे आहे ते नवीन फॉर्म सुटणार आहेत आणि फॉर्म सुटल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपण घेऊन येणार आहोत. तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कुठे भरायचा, संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब लगेच करून टाका आणि बेल आयकॉन देखील ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा दिरंगाई म्हणा तर उशीर होणार नाही. आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना, JK योजनेच्या अंतर्गत महिलांना
गॅस सबसिडी जी आहे ती वाटप केली जाणार होती, परंतु भरपूर महिलांचे आपल्याकडे प्रश्न आलेले आहे. सर, या योजनेचा अद्यापही आम्हाला लाभ मिळालेला नाही. योजनाचा लाभ मिळवण्यासाठी नेमकं काय करावं किंवा कशा पद्धतीने आम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतो? तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे या 3 गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजेतच. पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्ही लाभार्थी असायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसची कनेक्शन असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गॅस जो आहे तो बुकिंग करून भरायचा आहे. या 3 गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या की लगेच तुम्हाला 2,500 रुपये अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला भेटून जातील. आणि घरकुल योजनेचे तर 2.1 लाख म्हणजे जवळपास 2,10,000पर्यंत घरकुल जे आहे ते महिलांना मिळणारच आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे जर पाहिजे असतील तर यामध्ये 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. पहिली बँक, दुसरी बँक आणि तिसरी बँक. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर पहिली बँक तर SBI जी की सर्वांना माहितीसुद्धा आहे. आता दुसरी आणि तिसरी बँक नेमकं कोणती आहे? तर हे पहा, सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे दुसरी बँक असणार आहे आपली सर्वांची आवडती इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची बँक. जर पोस्टाच्या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. पैसे जे आहे ते DBT माध्यमाद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु त्यामध्ये एक अडचण आहे, ती म्हणजे काय? जर पोस्टाचे अकाउंट उघडून तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त झालेले असेल तर मग मात्र तुम्हाला त्याची KYC करणे गरजेचे ठरते, जे की तुम्ही 50 रुपये देऊन KYC देखील करून घेऊ शकता. त्यामुळे KYC केली नसेल, जुने अकाउंट असेल तर KYC करून घ्या, जेणेकरून पैसे पडण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता तिसरी आणि महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे कोणती? तर महाराष्ट्र ग्रामीण बँक, जे की महाराष्ट्रातील भरपूर महिलांचे खाते त्या बँकेत आहेत. आणि आतापर्यंत देखील या बँकेचे रेकॉर्ड आहे की सर्व महिलांना त्यातील खाते असणाऱ्या खातेधारकांना पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे भेटलेले आहेत. आणि यासाठी आता इतर महिला विचारते, सर आमचे इतर बँकेत खाते आहे किंवा दुसऱ्याच बँकेत खाते आहे, तर आम्ही काय करायचं? तर हे पहा, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. जरी दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहेत. फक्त त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे आणि KYC जर केली नसेल तर ती KYC केलेली असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्याकडे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. आता मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल गिफ्ट आहे, जे की गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार ते आपण शेवटी पाहूया व्हिडिओच्या. त्याच्या अगोदर ते जिल्हे आपण पाहूया. 3 विभाग नेमकं कोणते आहेत? या 3 विभागामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. आज पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे भेटणार आहे. तर या 3 विभागांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. ते 3 विभाग आपण लगेच जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिला विभाग जो आहे तो असणार आहे तो म्हणजे पुणे विभाग. त्याच्यानंतर दुसरा विभाग जो असणार आहे तो नाशिक विभाग असणार आहे. आणि तिसरा विभाग म्हणजे असणार आहे कोकण विभाग. तर अशा 3 विभागामध्ये आज पैसे मिळणार आहेत. आता हे तीनच विभाग कशामुळे यांनी अगोदर ठेवलेले आहेत? तर तुम्हाला एक गोष्ट लगेच सांगू इच्छितो मी, या 3 विभागामध्येचे मधील कोणते जिल्हे येतात? तर पहिल्या पुणे विभागामध्ये जिल्हे येतात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर. हे जिल्हे प्रथम म्हणजे पुणे विभागात येतात. त्याच्यानंतर दुसरा विभाग होता तो म्हणजे नाशिक विभाग. तर नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर हे या दुसऱ्या विभागात येतात. आणि तिसरा विभाग म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठा विभाग आहे मित्रांनो, तो म्हणजे ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर हा तिसरा विभाग जो की आहे कोकण विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत देखील आज पैसे मिळणार आहेत, कारण की या तीनही विभागात जवळपास 70 ते 80% महिला राहिलेल्या आहेत, की अशा महिला ज्या महिलांना आतापर्यंत पैसे जे आहेत ते मिळालेले नाहीत. त्यामुळे या 3 विभागामध्ये आज पैसे येणार आहेत. आणि सोबतच आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आमचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि आम्हाला पैसे आले नाही. तर हे पहा, या जिल्ह्यात देखील लवकरच पैसे येणार आहेत. फक्त 2 दिवस उशीर होणार आहे आणि 2 दिवसाच्या नंतर तुम्हाला देखील 7वा हप्ता 2100 रुपये भेटून जाणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्व गोष्टी तयारीत राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा, काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगून टाका, कारण की आपण जवळपास 1000 पेक्षा अधिक महिलांचे कमेंट रीड करून त्या वरपर्यंत पाठवलेल्या आहेत. वरपर्यंत म्हणजे कुठे पाठवलेल्या आहेत? तर त्या मुख्यमंत्र्यांच्या ईमेल साईटवर आपण डायरेक्ट पाठवलेल्या आहेत. आणि ते ईमेल साईटवर पाठवल्यामुळे त्या महिलांना नक्कीच फायदा देखील झालेला आहे. तो म्हणजे कसा? तर त्यांचे राहिलेले थकीत हप्ते सर्वात अगोदर जमासुद्धा झालेले आहेत, कारण त्यांची दक्षता घेण्यात आलेली आहे. भरपूर महिलांचे जर अडचणी असतील तर कमेंटमध्ये लगेच तुम्ही तुमची अडचण कमेंट करून आपल्याला सांगायची आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे वळू, ते म्हणजे मकर संक्रांती निमित्त स्पेशल 3 गिफ्ट जे आहे ते ठेवलेले आहे. 3 गिफ्टपेक्षा एक गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण ठेवलेले आहे. ते म्हणजे काय? तर ते म्हणजे मकर संक्रांती निमित्त आपण 7 पैठणी साड्या ज्या आहे ते वाटप करणार आहोत. परंतु या साड्या कोणाला मिळणार? तर हे पहा, फक्त ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेले आहे, ज्या महिला बहिणींनी आपल्याला सबस्क्राईब केलेले आहे, आपल्या व्हिडिओला 1 लाईक
फक्त तुम्हाला 3च अटी आपण ठेवलेल्या आहेत, ज्या की असणार आहे. पहिली म्हणजे सबस्क्राईब केलेलं असायला पाहिजे तुम्ही चॅनलला. दुसरी अट म्हणजे व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे व्हिडिओज तुम्ही संपूर्ण पाहिलेला असायला पाहिजे. आणि एक खाली तुम्हाला एक छान कमेंट करायची आहे, धन्यवाद सर, किंवा आम्हाला पैसे मिळाले किंवा नाही, किंवा खूप छान व्हिडिओ बनवता सर, आम्हाला भरपूर माहिती मिळते. अशा पद्धतीची एक तरी कमेंट तुम्हाला खाली करायची आहे, जेणेकरून तुम्ही या साठी नक्कीच पात्र ठराल आणि तुम्हाला देखील पैठणी साडी जी आहे ती भेटून जाणार आहे. सर्व गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक समजून घेतल्या असतीलही. त्यामुळे आता लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची पैठणी साडीसाठी लगेच एक छान कमेंट तुम्ही खाली करून टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील. आता भरपूर महिलांचा एक प्रश्न राहिला होता, तो म्हणजे सर मागील पैसे येणार का? तर हे पहा, मागील एकूण ₹1 तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा आता उशीर होणार नाही. प्रत्येक पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि सोबतच 2 नवीन योजना आपण सांगितलेले आहे, त्याचे देखील अर्ज येणाऱ्या काळात लवकरच सुरू होणार आहेत आणि ते अर्ज सुरू झाले की सर्वात अगोदर अपडेट आपणच घेऊन येणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि प्रत्येक